नमस्कार छात्रों। तो आज हम 10वीं कक्षा हिंदी लोक भारती इस पाठ में उस किताब से हम पहला जो पाठ था भारत महिमा पहली इकाई का पाठ हम देख रहे थे। तो देखिए विषय है हिंदी, विषय हिंदी, कक्षा 10वीं कक्षा का पाठ हम देखने वाले हैं और पाठ का नाम है, पहला पाठ है पद्य पाठ भारत महिमा। और इस पद्य पाठ के कवि थे जयशंकर प्रसाद। तो इस पाठ के बारे में हमने पिछले कुछ पाठों में देखा है कि भारत महिमा कितना श्रेष्ठ है। इस पद्य पाठ का पूर्वार्ध हमने देखा था, आज हम उसका उत्तरार्ध देखेंगे, यानी कि भारत महिमा कितना श्रेष्ठ है, भारत महिमा क्यों श्रेष्ठ है, क्यों श्रेष्ठ है, इसके आगे देखेंगे हम। पन्ना नंबर 1 पर चरित थे पूत भुजा में शक्ति, नम्रता रही सदा संपन्न, हृदय में गौरव, हृदय के गौरव में था गर्व, किसी को देख न सके विपन्न। म्हणजे आमच्या भारतातले लोक कसे आहेत बघा, हे सांगितले भारतातले लोक या हिंदुस्थानातले लोक कसे आहेत। तर या ठिकाणी ते म्हणतायत, कवी म्हणतायत चरित हे पूत, म्हणजे पूत म्हणजे पुत्र। आमच्या भारतातले जी जन्माला आलेले पुत्र आहेत किंवा आलेली जी संतान आहे कोणती पण, ती चारित्र्यवान होती आहेत। भुजा में शक्ती, भुजा म्हणजे हात, भुजा म्हणजे हात, म्हणजे आमच्या हातात ताकद आहे। चरित हे पूत भुजा में शक्ती, नम्रता रही सदा संपन्न, आणि आम्ही सगळे कसे आहोत, नम्र आहोत, नम्रता आमच्याकडे आहे बघा। म्हणजे आपल्या भारतातल्या लोकांचं वैशिष्ट्यच आहे नम्र राहायचं, कुणालाही त्रास द्यायचा नाही, नम्रतेनं राहायचं। हृदय में गौरव, आमच्या हृदयामध्ये गौरव आहे। किसी को देख न सके विपन्न, विपन्न म्हणजे निर्धन, विपन्न म्हणजे निर्धन म्हणजे पैसा नसणारे, संपत्ती नसणारे, तर आम्ही कुणालाही निर्धन पाहू शकत नाही। म्हणजे जे गरीब आहेत त्यांना आम्ही मदत करतो, त्यांना पुढे आणण्यास भाग पाडतो, त्यांना आम्ही धनवान करतो। म्हणजे आमच्या भारताचा महिमा किती श्रेष्ठ आहे। आमच्या भारतातला प्रत्येक पुत्र जन्माला येतो तो कसा आहे, तर तो चारित्र्यवान आहे, शक्तिशाली आहे, नम्र आहे, आणि त्याच्या हृदयामध्ये नेहमी गर्व असतो, आणि तो कोणालाही निर्धन पाहू शकत नाही। सगळ्यांना तो सुखी समाधानी पाहतोय, गरीब परिस्थितीमध्ये तो कोणालाही तो पाहू शकत नाही। म्हणजे जे गरीब आहेत त्यांना ते उपासमार वगैरे आम्ही त्याची ठेवत नाही। तर आमचा भारत महिमा यामुळे श्रेष्ठ आहे, हे विचार आपण पाहतो। हमारे संचय में था दान, अतिथि दे सदा हमारे देव, वचन में सत्य, हृदय में तेज, प्रतिज्ञा में रहती थी टेव। टेव म्हणजे आदत, टेव म्हणजे आदत। तर आमच्या भारताचं वैशिष्ट्य काय आहे, तर हमारे संचय में था दान, म्हणजे आम्ही संचय करत नाही, संपत्ती साठवून ठेवत नाही, तर ते दान करत असतो। आणि अतिथी थे सदा हमारे देव, अतिथी, अतिथी म्हणजे काय रे, ज्याची तिथी निश्चित नाही असे अतिथी। तिथी म्हणजे तारीख, म्हणजे आपल्या घरी आलेला जो अतिथी असतो, पाहुणा, तर त्या पाहुण्याची तारीख निश्चित असते का रे, नाही। म्हणजे थोडक्यात ज्याची तारीख निश्चित नसते आपल्या घरी यायची त्याला आपण अतिथी म्हणतो। आणि याच्यावरून आपल्याला माहित असेल अतिथी देवो भव, अतिथी
देवो भव, ही मराठीमध्ये कल्पना आहे बघा. अतिथी देवो भव म्हणजे आपल्या घरी आलेला जो पाहुणा असतो तो देवा समान असतो. म्हणजे थोडक्यात आम्ही काय करतो आहे, हमारे संचय में था दान, अतिथि थे सदा हमारे देव, वचन में सत्य, हृदय में तेज, प्रतिज्ञा में रहती थी टेव. म्हणजे आम्ही काय आहे तर आम्ही संचय करत नाही तर आम्ही वाटत असतो आणि अतिथींना आम्ही देवा समान लेखतो आणि वचनामध्ये आम्ही सत्य आहे, हृदयामध्ये आम्ही तेज आहे आणि आमच्या प्रतिज्ञेमध्ये काय आहे, सवय आहे, टेव आहे. प्रतिज्ञा में रहती थी टेव म्हणजे आमची प्रतिज्ञा, आम्ही जी प्रतिज्ञा म्हणतो ही प्रतिज्ञा आमची पाठच आहे. कोणती प्रतिज्ञा? संचय करायचा नाही, अतिथी देवो भव ही संकल्पना बाळगायची, वचन सत्य ठेवायचं, हृदय तेज ठेवायचं, ही आमची सवय आहे. म्हणजे ही आमची प्रार्थना आहे. म्हणजे भारत महिमा का श्रेष्ठ आहे तर यामुळे भारत श्रेष्ठ आहे. हे आपल्याला कवी जयशंकर प्रसादजी सांगत आहेत. वही है रक्त, वही है देश, वही साहस है, वैसा ज्ञान, वही है शांति, वही है शक्ती, वही हम दिव्य आर्य संतान. तर आमचे भारतातले लोक कसे आहेत तर आमचं रक्त तसं आहे, आमचा देश तसा आहे, आमचं साहस तसं आहे, आमचं ज्ञान तसं आहे, आम्ही तसंच शांत आहोत, आमची शक्ती पण श्रेष्ठ आहे आणि आम्ही कोण आहेत? आर्य संतान आहे. आर्य संतान म्हणजे आपल्या भारतात होऊन गेलेले जे आर्य लोक आहेत, आर्य लोक, त्या आर्य लोकांचे आम्ही कोण आहोत? संतान आहोत. म्हणजे थोडक्यात मुलं आहोत, पुत्र आहोत. तर आर्यांची ही आमची संस्कृती आहे, आर्यांची आम्ही वंशज आहोत. आर्यांचे वंशज काय सांगतात? रक्त, देश, साहस, ज्ञान, शांती आणि शक्ती हे सगळं आर्यांचं रक्त आहे आमचं आणि आम्ही त्यामुळे आमचा भारताचा महिमा श्रेष्ठ आहे, उच्च कोटीचा आहे असं आपल्याला जयशंकर प्रसादजी सांगत आहेत. जिए तो सदा इसी के लिए, यही अभिमान रहे यह हर्ष, निछावर कर दे हम सर्वस्व, हमारा प्यारा भारतवर्ष. तर या ठिकाणी शेवटी जयशंकर प्रसादजी म्हणतायत, जिए तो सदा इसी के लिए म्हणजे आम्ही जगतोय तर ते केवळ भारतासाठी जगतोय, देशासाठी जगतोय, हिंदुस्थानसाठी जगतोय. म्हणजे आम्ही जीवन जे जगतोय ते केवळ देशासाठी आणि हे आमचा काय आहे? अभिमान आहे आणि आम्ही भारतवर्षासाठी आमचा प्राण सुद्धा आम्ही द्यायला तयार आहे. म्हणजे निछावर कर दे हम सर्वस्व, सर्वस्व निछावर कर देना. मोहरा येतो बा परीक्षेमध्ये तुम्हाला, सर्वस्व निछावर कर देना. एका मार्कासाठी हा मुहावरा तुम्हाला येऊ शकतो, ज्याला आपण मराठीमध्ये वाक्प्रचार म्हणतो बघा. तर तसं हिंदीमध्ये तुम्हाला मुहावरे येतात बघा. मुहावरों का अर्थ बताकर वाक्यों में प्रयोग कीजिए. मुहावरों का अर्थ बताकर वाक्यों में प्रयोग कीजिए. अर्थासाठी अर्धा मार्क आणि वाक्यात उपयोगासाठी अर्धा मार्क असतो. सर्वस्व निछावर कर देना याने अर्पण करणार. अर्पण करणार म्हणजे सगळं काही आपण देशासाठी देऊन टाकणं. आणि जर आपण त्याचा वाक्यात उपयोग केला, सर्वस्व निछावर कर देना अर्पण करना. हम हमारे देश के लिए सर्वस्व निछावर कर देते हैं. हम हमारे देश के लिए सर्वस्व निछावर कर देते है. निछावर कर देते है म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा वाक्प्रचार आला किंवा आपण त्याला मोहरा म्हणूया,
सर्वस्व निच्यावर कर देना अर्पण करना। तर याला तुम्हाला वाक्यात उपयोग काय करावा लागेल, हम हमारे देश के लिए सर्वस्व निच्यावर कर देते, किंवा दुसरं कोणतंही तुम्ही व्यवहारात वाक्य या ठिकाणी लिहू शकता। हमारे भारत देश के जवान हमारे देश के लिए सर्वस्व निच्यावर कर देते असं पण लिहू शकता, किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव तुम्ही लिहू शकता। म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने भारत महिमा किती श्रेष्ठ आहे याच्यामध्ये असणारा भारताचं महत्व, किंवा भारताची भाषा, संस्कृती, किंवा भारताचा निसर्ग, किंवा भारताची वाणी, किंवा प्रेम, आदर, आपल्या देशामध्ये होऊन गेलेले राजा महाराजे, आणि आमची ही जन्मभूमी किती श्रेष्ठ आहे, तर याविषयी सगळा भारत महिमा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। म्हणजे आम्ही शेवटी देशासाठी आपलं सर्वस्व आम्ही द्यायला तयार होतो इथपर्यंत। म्हणजे आमचा भारत हा किती श्रेष्ठ आहे याविषयी आपल्याला जयशंकर प्रसाद यांनी सांगितलेले विचार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। तर हा पद्यपाठ आपण पूर्णपणे पाहिलेला आहे। याच्यावरती स्वाध्याय तुम्ही लिहायचे आहेत आणि मला दाखवायचे आहेत। आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।